नमस्कार, मंडे मोटिवेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आपल्या ह्या चॅनलवरती ह्या वर्षाचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्वांना नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जसं आधीच्या वर्षी तुम्ही प्रेम केलत, जसे आपले सगळे व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहिलेत, ते समजून घेतलेत, तसे यापुढे तुम्ही प्रेम करत राहणारच, याबद्दल कोणतीही मला शंका नाहीये। तर असंच सहकार्य नेहमी करत राहा। जेवढं काही आपल्याला शक्य आहे, जेवढी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या विषयाला घेऊन आपण या वर्षी देखील असेच दर्जेदार व्हिडिओ नक्की बनवणार आहोत। 2025 सुरू झालेला आहे। 21व्या शतकाचे पहिले 25 वर्ष जवळपास आता पूर्ण होतील या वर्षी, आणि आपल्या समोर अनेक काही संधी देखील आहेत आणि तशी काही आव्हानं देखील आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत की संधी काय आहेत आणि त्याच्या अगोदर आव्हानं काय आहेत। आत्तापर्यंत एक रूटीन असं होतं की पहिले पिढी जी आहे ती 25 वर्षांनी बदलायची, मग ती 10 वर्षांनी बदलायला लागलेली आहे, आत्ता ती 1 वर्षांनी बदलते आहे, आणि अगदी असं झालेलं आहे की 24 तासामध्ये देखील बदलते आहे। 24 तासामध्ये काल आलेलं एखादं प्रॉडक्ट जे आहे ते जुनं होतं, आज काहीतरी नवीन येतं। एवढ्या स्पर्धात्मक आणि वेगाने पुढे जाणाऱ्या ह्या सगळ्या वर्षांना आपल्याला देखील यासाठी तयार राहायचं आहे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काय काय आव्हानं असणार आहे तरुणांसमोर हे आपण अगोदर पाहूया। सर्वात मोठं आव्हान आहे आपण पाहिल्याप्रमाणे की स्पर्धा, कारण की स्पर्धा एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये जर तग धरून राहायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी अतिरिक्त आणि काहीतरी जगावेगळं विलक्षण काहीतरी काम करावं लागतं, आणि ते आपण करतो आहे हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागतं। त्यामुळे स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष आहे, कारण की स्पर्धा पूर्वी 10 जणांमध्ये होती, तर ती आता 100 जणांमध्ये आहे, 1000 जणांमध्ये आहे। त्यामुळे आपल्याला स्पर्धेमध्ये देखील टिकायचं आहे। त्याचबरोबर गेल्या 2 वर्षांमध्ये सर्वात जास्त जो काही बोलबाला झालेला आहे तो आहे AIचा, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता बनतो। याच्यामध्ये होतं असं की पूर्वी एखादं रिसर्च जर करायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी एक अभ्यास करावा लागायचा, टीम तयार करावी लागायची, किंवा आपल्या स्वतःला भरपूर अभ्यास करावा लागायचा। आज तसं नाही आहे, तर AIवर तुम्ही कोणतीही गोष्ट टाका, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळते। त्यामुळे असं देखील होऊ शकतं की तरुणांसमोर जे काही नोकऱ्या आहेत त्या कमी देखील होऊ शकतात, अशी देखील भीती वर्तवली जात आहे। पण आपण जर विचार केला आणि जर त्या गोष्टी आपण शिकलो आणि त्याला वेगळ्या पद्धतीने जर आपण पाहिलं, तर AI आपल्याला संधी देखील उपलब्ध करून देणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नोकरी बाजार म्हणजे ज्याला जॉब मार्केटिंग आपण असं म्हणतो, की ह्या नोकरीमध्ये जो काही सगळीकडे जो काही बोलबाला सुरू आहे नोकऱ्यांबद्दलचा, त्यामध्ये आपल्याला खूप जास्त टिकाव धरून राहावं लागणार आहे। आपण जेवढ्या पगारामध्ये काम करतो त्यापेक्षा कमी पगारामध्ये आज जॉब करणाऱ्या तरुणांची संख्या वाढलेली आहे। त्यांना असं वाटतं की ठीक आहे, कमी पगार मिळाला तरी चालेल, मी तो जॉब नक्की करू शकतो। म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या नोकरीमध्ये अपडेट राहावं लागणार आहे। नोकरी करत असताना आपल्याला अजून काहीतरी विचार करावा लागणार आहे की याच्या व्यतिरिक्त मी काय काय करू शकतो। हा देखील तितकाच महत्त्वाचा विचार आपल्याला 2025 मध्ये आणि पुढे नेहमी करावा लागणार आहे। चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की नोकरीमधली अनिश्चितता। आज असं होतं की अनेक आम्हाला देखील करिअरसाठी विचारतात किंवा गायडन्स घेतात काउन्सिलिंगचं, त्यावेळेला असं पाहायला मिळालेलं आहे की नोकरी जी आहे तुम्हाला सडनली सांगतात की तुझा हा शेवटचा महिना आहे, तू पुढच्या महिन्यापासून नोकरीवर नाही आहे, हे तुझा नोटीस पिरियड आहे, याच्या पलीकडे जाऊन हा तुझा शेवटचा दिवस आहे, अशा देखील कंपन्या म्हणत आहेत। तर त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे। आपण जॉब या विषयावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत की कसं एका जॉबवर आज सर्व्हाइव्ह करणं कठीण आहे आणि कशा प्रकारे आपला प्रगती करावी लागणार आहे, अजून काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे। याविषयी तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, आपण नक्की व्हिडिओ बनवूया। आत्ता आपण थोडंसं नुकसान पाहिलं, आत्ता आपल्याला काय काय तयारी करावी लागणार आहे याचा विचार आपण करूया। एक, नवीन कौशल्य शिका, नवीन स्किल डेव्हलप करा। आपल्याला काय काय करण्यासारखं आहे, आज काय समाजामध्ये चाललेलं आहे, आज काळाची गरज काय आहे, समाजाची गरज काय, नोकरीची गरज काय आहे, जर व्यवसाय करायचा त्याची गरज काय आहे, याचा विचार नेहमी करा। कारण की आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे की 25 वर्ष आता बदलायला वेळ नाही, बदल घडवायला आता फक्त 24 तास पुरेसे असतात। कालची टेक्नॉलॉजी आज जुनी होते, त्यामुळे आपल्याला नेहमी अपडेट राहावं लागणार आहे, नेहमी स्किल शिकावे लागणार आहेत। त्यानंतर
आपलं नेटवर्किंग वाढवा, आपली ओळख जी आहे ती अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करा। आपण सोशल मीडियावरती आपण फक्त मनोरंजनासाठी किंवा टाइमपाससाठी जे काम करत होतो आता तसं काम न करता आपल्याला आपल्या जॉब रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड ग्रुप्स आपल्याला जॉईन करावे लागणार आहेत। आज समाजामध्ये काय चाललेलं आहे, कशा प्रकारे लोक पैसा कमवत आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे। एवढं अपडेट तर आपल्याला नक्की राहावं लागणार आहे, त्याशिवाय आपण आपली प्रगती करू शकणार नाहीये। त्यामुळे आपलं नेटवर्किंग वाढवणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे। आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती काय काय घडामोडी चालतात याचं नॉलेज असणं फार जास्त गरजेचं आहे। कोणतं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, कोणती नवीन फॅशन आलेली आहे, आता ट्रेंड काय सुरू आहे जॉबमध्ये करिअरमध्ये याचा विचार करणं फार जास्त गरजेचं आहे। त्यामुळे इंटरनॅशनल अफेअर्स ज्याला आपण म्हणतो त्याचा आपल्याला विचार जास्त प्रमाणामध्ये करावा लागणार आहे। अतिरिक्त शिक्षण, आपल्याला आपल्या शिक्षणाबरोबर अगदी जॉब करत असताना किंवा व्यवसाय करत असताना देखील काहीतरी एक्स्ट्रा नॉलेजसाठी आपल्याला एज्युकेशन घेणं फार गरजेचं आहे। आत्तापर्यंत तेच घिसेपिटे आपण चाललेलो असू तर त्यापेक्षा आपण नवीन काय करू शकतो याचा विचार आपण करूया, नेहमी शिकत राहूया। कारण की शिकत राहा शिकत राहा शिकत राहा हाच एक मूलमंत्र आहे असं मला वाटतं। त्यामुळे आपण नेहमी शिकलं पाहिजे। आपण देखील आपल्या व्हिडिओमध्ये जे काही नाविन्य आणतो, सातत्य आणतो याचं एक कारण आहे की आपण नेहमी शिकलं पाहिजे, हेच मला वाटतं आणि तोच एक दृष्टिकोन आहे। त्यानंतर लवचिकता ठेवा, म्हणजे फ्लेक्झिबल राहा। मी हे करणार नाही आहे, मला जमत नाही आहे किंवा मी हेच करणार आहे, मला ह्याच गोष्टी करू शकतोय मी, मला हाच कोर्स करायचा आहे किंवा मला हेच शिक्षण घ्यायचं आहे, मग भले 10 वर्ष त्याला लागली तरी असं चालणार नाही आहे। आपल्याला आत्ता जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये खूप फास्ट विचार करायचा आहे। काही काही लोक स्पर्धात्मक परीक्षेसाठी किंवा विशिष्ट परीक्षेसाठी 7, 8, 9, 10 वर्ष खर्च करतात आणि शेवटी त्यांना कळतं की तितकासा फायदा होत नाहीये, मग कुठेतरी साधी नोकरी करतात किंवा काहीतरी स्वतःचा रोजगार निर्माण करतात। तोपर्यंत वय वाढलेलं असतं आणि नुसतं वय वाढत नाहीये, तर तोपर्यंत हे जे मार्केट आहे, बाजारपेठ आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरची ही पुढे गेली असते, समाज पुढे गेला असतो आणि याच्या माध्यमातून आपण तेच बॅकवर्ड 10 वर्षापूर्वीचे विचार घेऊन जेव्हा समाजामध्ये उतरतो, मार्केटमध्ये उतरतो, तेव्हा आपण सर्वाइव्ह करणं थोडंसं कठीण होतं आहे हे आपल्याला दिसतं। त्यासाठी लवचिकता ठेवा, म्हणजे फ्लेक्झिबल राहा। मला पैसा कुठून मिळणार आहे, मला ज्ञान कुठून मिळणार आहे, मी चांगल्या मार्गाने पैसा कसा कमवू शकतो, माझ्याकडे ते चांगलं स्किल आहे त्याचा मी वापर कसा करू शकतो आणि त्याच्यातून नोकरी व्यवसायामध्ये मी कशी प्रगती करू शकतो याचा विचार तुम्ही नेहमी करा। म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की नेहमी फ्लेक्झिबल राहा, तोच विचार करू नका किंवा आपल्या हट्टावरती कायम राहू नका। आता आपण आपली मानसिकता थोडक्यात कशी असली पाहिजे याचा विचार करूया। पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका। हा व्हिडिओ घाबरवण्यासाठी नाहीये, तर आपल्याला समाजामध्ये काय चाललेलं आहे याचा विचार करण्यासाठी आहे। त्यामुळे घाबरू नका, आपल्याकडे काय काय स्किल आहे, आपण काय काय करू शकतो याचा विचार नेहमी करा आणि सकारात्मक राहा, नेहमी पॉझिटिव्ह राहा की आत्ता ठीक आहे, एका गोष्टीवर मी डिपेंड नाही राहणार, मी अजून काहीतरी वेगळं करू शकतो का, अजून माझी मानसिकता कशामध्ये गुंतवू शकतो का, याचा विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे घाबरू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सकारात्मक राहा। तिसरी गोष्ट, नेहमी शिकत राहा, नवीन नवीन शिक्षण घेत राहा आणि स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा की मी जे काही करतो आहे हे मी आत्ता करत नाहीये, माझा दृष्टिकोन हा पुढच्या 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर मी कुठे असेल यासाठी या गोष्टी करतो आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळासाठी मी स्वतःला तयार करतो आहे। हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं फार जास्त गरजेचं आहे। भरपूर काही बोलण्यासारखं आहे, व्हिडिओची थोडीशी लांबी वाढू शकेल, पण तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात यानुसार मला समजतंय की आपल्याला भरपूर काही करून दाखवायचं आहे, फक्त आपल्याला मार्ग सापडत नाहीये। अशाच व्हिडिओच्या माध्यमातून काही मार्ग सापडतोय का किंवा जे काही मला थोडंफार माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। याच विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का हे नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला एक सांगेल की हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा, आपल्या तरुणांपर्यंत पाठवा, आपल्या मुलांपर्यंत पाठवा, नातवंडांपर्यंत पाठवा, आपल्या शेजारी अनेकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, स्टेटस ठेवा या व्हिडिओचं आणि बघा की कुठेतरी एक तरी गोष्ट क्लिक झाली या सगळ्या विषयाची, तरी येणारा कालावधी हा आपला असणार आहे आणि आपलाच असणार आहे। आपल्याला टिकून राहायचं आहे एवढ्या अथांग महासागरामध्ये, त्यासाठी आपली तयारी देखील तेवढीच असावी लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल। पुन्हा एकदा या इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। असंच आपल्या व्हिडिओवरती प्रेम करत राहा। धन्यवाद।